शासकीय पातळीवर आजचा दिवस हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक शाळेमध्ये शासकीय परिपत्रकानुसार खूप मोठे कार्यक्रम होतात. माता पालक संघाची बैठक असते, शाळेमध्ये मोठे कार्यक्रम होत असतात आणि आपण सर्वजण आज प्रवासामध्ये आहोत. तरी पण आपण आजचा दिवस विसरणं हे आपल्यासाठी योग्य नाही. कारण जिच्या श्रमातून आज आपण उभे राहिलो, जिच्या कष्टामुळं आज महिला घराबाहेर पडू शकलेली आहे, हातात लेखणी घेऊ शकलेली आहे आणि पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून ती प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. तर त्या माऊलीचं आज आपल्या सर्वांच्या वतीने, शिवशंकर यात्रा कंपनीच्या वतीने आपण वंदन करणं आणि हीच खरी आदरांजली त्यांना आपण वाहू शकतो. त्यासाठी मी आजच्या या छोट्याशा या कार्यक्रमासाठी मी आपल्यासोबत असलेले आपले आदरणीय मंदाजीराव शेंडीगुडवे यांना मी प्रथम विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी अध्यक्षस्थानी बसवावं आणि आजच्या या प्रतिमेच्या पूजनासाठी आपण या ठिकाणी दीपप्रज्वलन करावं. अशा वेगवेगळ्या समाजातील त्या मुलींना त्यांनी शिकवण्याचा प्रयत्न केला आणि आज तो केलेला प्रयत्न किती फळाला आलेला आहे की देशाचं पंतप्रधान पद असेल, राष्ट्रपती पद असेल, हे भोगण्याची आज संधी महिलांना मिळवून देण्याचं खरं श्रेय जर कोणाला जात असेल तर माता सावित्रीला जातं. आणि त्यांची आज ही जयंती आपण प्रवासात जरी असलो तरी आपण सर्वजण या ठिकाणी साजरी करत आहोत. या ठिकाणी एका हाकेवर सर्वजण जमलात त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो.